सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समाज 10वा नरदेह स्तवन. श्रीराम समर्थ. हा नरदेह अत्यंत धन्य आहे, श्रेष्ठ आहे. याची अपूर्तता अशी आहे की परमार्थी प्राप्तीसाठी जो जो प्रयत्न करावा तो या नरदेहाने सफल होतो. या नरदेहाची प्राप्ती झाल्यावर कोणी ताबडतोब भक्तिमार्गाला लागले, तर कोणी वैराग्य धारण करून डोंगर कपारीत जाऊन राहिले. कोणी तीर्थयात्रा करीत फिरतात, कोणी आत्यंतिक निष्ठेने नामस्मरण करीत राहतात, कोणी तप करतात, तर कोणी योगाभ्यास करतात, तर कोणी अभ्यास करून वेदशास्त्राचा निष्णात होतात, कोणी हट्टयोगी धारण करतात, तर कोणी देहाला कष्ट देतात, कोणी भावभक्तीच्या बळावर देवाची प्राप्ती करतात, तर कोणी महात्मा बनून प्रसिद्धी मिळवतात, कोणी ख्यातनाम भक्त होतात, तर कोणी केव्हाही आकाशामध्ये संचार करण्याची सिद्धी प्राप्त करतात, कोणी तेजोरूप बनून तेजात विलीन होतात, तर कोणी पाण्यात विरघळून जातात, तर कोणी वायुरूप बनून पाहता पाहता अदृश्य होऊन जातात. कोणी एक असून अनेक रूपे घेतात, कोणी पाहता पाहता लुप्त होतात, कोणी एका ठिकाणी बसलेले असतानाही अनेक ठिकाणी फिरतात, कोणी समुद्रातही जाऊन येतात, कोणी हिंस पशुवर बसतात, तर कोणी जड वस्तू चालवतात, कोणी आपल्या तपोबलाने प्रेताला जिवंत करतात, कोणी तेजाला मंद करतात, कोणी जलाशय दाटून घेतात, तर कोणी सर्व प्राणीमात्रांचा श्वास कोंडून धरतात, कोणी अत्यंत दृढ निश्चय करून योगाभ्यास करतात. त्यांना अनेक प्रकारची सिद्धी प्राप्त होतात. अनेक लक्षावधी सिद्ध पुरुष होऊन गेलेले आहेत. कुणी मनोसिद्ध असतात, कोणी वाचा सिद्ध असतात, कुणाला लहान सहान सिद्धी प्राप्त होते, तर कोणाला महान सिद्धी प्राप्त होतात. असे अनेक प्रकारचे सुप्रसिद्ध सिद्ध पुरुष होऊन गेले आहेत. कोणी नवविध भक्तीच्या राजमार्गाने गेले, ते इहलोकी हित साधून तरून गेले, तर कोणी योगी बनून आकाशाच्या लुप्त मार्गाने ब्रह्मलोकात गेले, कोणी वैकुंठामध्ये गेले, कोणी सत्यलोकात जाऊन राहिले, कोणी शिवरूप होऊन कैलासात राहिले, कोणी इंद्रलोकी गेले, कोणी पितृलोकी विलीन झाले, कोणी नक्षत्रामध्ये जाऊन बसले, तर कोणी क्षीरसागरात जाऊन राहिले, कोणी सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4 मुक्तीपैकी जी आवडती तिचा उपभोग घेत राहिले. याप्रमाणे असंख्य सिद्ध साधू व संत आत्महित करण्याच्या मागे लागले. असा हा नरदेह प्रसिद्ध आहे. याचे किती म्हणून वर्णन करावे. नरदेहाचे श्रेष्ठत्व. या नरदेहाच्या असाधारणच अनेक प्रकारच्या साधनेचे दरवाजे उघडतात आणि विशेषतः सारासार विचारांच्या सहाय्याने अनेक जण मुक्त झालेले आहेत. याच नरदेहाच्या आधाराने पुष्कळ लोक अहंकाराचा त्याग करून आत्मानंद प्राप्त करून सुखी समाधानी झाले आणि उत्तम पदास पोहोचले. नरदेहात येऊन पुष्कळ जण श्रेष्ठ व उत्तम पदी पोहोचले आहेत. म्हणूनच या नरदेहाच्या श्रेष्ठत्वाबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाहीशी होईल. पशुदेहामध्ये सद्गती मिळत नाही असे सर्वजण सांगतात. म्हणून परलोकाची प्राप्ती नरदेहानेच होते. संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू, समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर, संन्यासी, षडदर्शनी आणि तपस्वी हे सर्वजण नरदेहीच होते. म्हणूनच नरदेह श्रेष्ठ आहे. नाना प्रकारचे प्राणी देहामध्ये सर्व श्रेष्ठ आहेत. त्यांच्या योगानेच यमयातनेचे संकट टळते. आता नरदेहाचे गुण पाहूया. नरदेह हा स्वतंत्र असतो. सहसा तो परतंत्र होत नाही, परंतु त्याला परोपकारीसाठी झिजवी लागते. कीर्तिरूपाने मागे ठेवावा. घोडा, गाय, बैल, म्हैस ही जनावरे आणि नाना प्रकारचे पशु स्त्रिया व दासींना त्यांच्यावर दया करून त्यांना मोकळे सोडले तर कोणीतरी धरून नेईल. परंतु पुरुष देहाची स्थिती अशी नाही.
त्याने इच्छा येईल तेव्हा घराबाहेर कोठेही जावे अथवा घरी राहावे, त्यास कोणीही धरू शकत नाही. परमार्थास निरुपयोगी असा नरदेहाचा वर्ण. हा नरदेह पांगळा असेल तर कामाला येत नाही, खोटा असेल तर परोपकार करता येत नाही, अंधाळा असेल तर पूर्णपणे वाया जातो आणि बहिरा असेल तर त्याला प्रवचनादीचे निरोपण ऐकता येत नाही. तो मुका असेल तर मनातील शंका बोलता येत नाहीत. अशक्त, रोगी आणि सडलेला असेल तर तो कुचकामाचा असतो. तो मूर्ख, फेफरे येत असलेला किंवा पिशाच्च बाधा झालेला असेल तर तो खात्रीने निरुपयोगी समजावा. यापैकी कोणतेही व्यंग नसलेला आणि सर्व अवयवांनी धडधाकट असेल तर त्याने त्वरित परमार्थाचा मार्ग चालवण्यास आरंभ करावा. उत्तम, कोणतेही व्यंग नसलेला नरदेह प्राप्त होऊनही जो परमार्थाचा विचार करण्याचे विसरून जातो तो मायेच्या जाळ्यामध्ये अडकून भ्रमित झालेला मूर्ख समजावा. असा माणूस माती खांदून स्वतःसाठी घर बांधतो. हे घर माझे आहे ही कल्पना घट्टपणे उरात बाळगतो, पण ते घर अनेकांचे आहे, एकट्याचे नाही ही गोष्ट त्याला कळत नाही. उंदीर म्हणतात हे आमचे घर, पाली म्हणतात हे माझे घर, माशा म्हणतात हे घर आमचे, तसेच कात्या, मुंग्या हे सुद्धा म्हणतात हे आमचे घर. विंचू, साप, झुरळे म्हणतात हे घर आमचे आहे. भुंगे, भिगोऱ्या, लाकडातील आळ्या म्हणतात हे आमचे घर आहे. मांजरे, कुत्री, मुंगुसे, पादकिडे, वाळव्या, पिसवा, ढेकूण, तांबड्या मुंग्या, पिसवा, गांधीन माशी, जंतू हे सर्व किडे ते घर आमचे आहे असेच म्हणतात. या किड्यांची नावे आणि त्याचा त्रास विस्तारपूर्वक सांगायलाच नको. पशु, दासी, घराची माणसे हे घर आमचे आहे हे निश्चितपणे म्हणतात. याशिवाय पाहुणे, मित्र, गावकरी, चोर, राजाचे अधिकारी हे घर आमचे म्हणतात. एवढेच नव्हे तर अग्नी देखील हे घर आमचे आपलेच समजून जाळून भस्म करेल असे म्हणतो. याप्रमाणे सर्वजणच ते घर आमचे आहे असे म्हणतात. हा मूर्खही घर माझे आहे असा म्हणतो. शेवटी हे घर जड होते, त्याचे ओझे वाटू लागते. मग तो गाव सोडून दुसरीकडे जातो. कालांतराने सगळी घरे पडतात, परंतु गाव ओस पडते, संपूर्ण गाव ओस पडते. मग त्या उजाड घरात जंगली श्वापदे राहू लागतात. खरे तर किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचे ते घर असते, तेथे तेच राहतात. पण माझे माझे म्हणून गुंतणाऱ्या बिचाऱ्या त्या मूर्खाला मात्र घर सोडून जावे लागते. अशी घराची अवस्था होते. मातीचे घर माझेच आहे हे म्हणणे किती खोटे आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. सारांश असा आहे की जन्म म्हणजे जगातील 2 दिवसाची वस्ती आहे, ती कुठेतरी करावी. जसे घर तसा देह. देह आपला म्हणावा तर तेही खरे नाही. घराप्रमाणे तो सुद्धा अनेकांसाठी जन्मास आलेला आहे. उदाहरण द्यायचे झालेस तर माणसाच्या डोक्यात उवा घर करतात आणि त्याचे डोके खातात. केसांच्या मुळाशी राहून किडे मांस खातात. एखादे गळू झाले की त्यात किडे पडतात. माणसाच्या पोटात जंत होतात हे प्रत्यक्ष आपण पाहतोच. दातांना, डोळ्यांना, कानांना कीड लागते. कानांना कीड लागली की तिथे गोमाशा गर्दी करतात. गोचिड रक्त पितात. चांबवा मांसास खातात आणि पिसवा चावून पळून जातात. भुंगे गांधीन माशी चावतात. गोमा व जळवा रक्त पितात. विंचू, साप, बुरशी असे अनेक सर्प दंश करतात. जन्मापासून पोचलेल्या या देहाला एकाएकी भाग येऊन घेऊन जातो किंवा लांडगा अचानक झडप घालून खाऊन टाकतो. उंदरे, मांजरे चावतात. कुत्रे, घोडे लचके तोडतात. अस्वले, वानरे जीव कासावीस करून सोडतात. उंट चावतात, फेकून देतात. हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंग खुपसून ठार करतात. चोर तडातडा शरीराचे तुकडे करतात. पिशाचे अंगास शिरून संचारून मारतात. असो, या देहाची अवस्था ही अशीच आहे. याप्रमाणे हे शरीर पुष्कळांचे आहे, तरी पण मूर्ख त्याला माझे म्हणतो.
माझे आहे असे म्हणतो, पण हे शरीर अनेक जीवांचे खाद्य आहे, ते पुढे तापत्रय वर्णनात सांगितले जाणार आहे. हा देह परमार्थात लावला तरच याचे सार्थक झाले असे समजावे, नाहीतर नाना प्रकारचे अपघात होऊन तो वाया जातो. मृत्यूपंथात जातो. असो, प्रपंचामध्ये गुंतलेल्या मूर्खांना परमार्थ सुखाची कल्पना कशी येऊ शकेल? अशा या मूर्खांची काही लक्षणे पुढील समासात सांगितलेली आहे. समास 10वा समाप्त. दशक पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.